माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 12 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. अध्याय 30 ते 35 आपण श्रवण करूया. लक्ष्मणालाही लवकुश आवरेनात. श्रीरामचंद्राचे दुसरे सैन्य आपल्यावर चालून आलेले पाहताच त्यावर लक्ष्मणाची स्थापना झाली आहे हे कळताच सीतेशी घोर चिंता लागली. श्यामकर्णास सोडून द्या असे तिला आपल्या मुलांना सांगता येईना, अथवा लक्ष्मणाशी लढा अशी स्पष्ट आज्ञाही त्यांना देता येईना. पण युद्धाकरिता आज्ञा मागायचे त्या बालवीरांना कारणच नव्हते, कारण युद्ध त्यांनी स्वतःहून सुरू केलेले नव्हते. दुसऱ्याकडून युद्धास आव्हान मिळाल्यावर ते मोठ्या शौर्याने पत्करणे हा क्षात्रधर्मच होय. आईचा फक्त आशीर्वाद घेऊन ते बालवीर आश्रमाच्या बाहेर पडले. पण लवाचे धनुष्य या आधीच लढत असताना शत्रुघ्नाने तोडले. तेव्हा तो धनुष्यहीन होता, म्हणून त्याने एकाग्रचित्त करून सूर्याचे स्तवन केले. तेव्हा सूर्याने प्रसन्न होऊन त्याला एक मोठे धनुष्य वर दिला. प्राचीन ग्रंथातून युद्धाची वर्णने असली तरी युद्धाविषयक उत्तमोत्तम साहित्य कसे तयार करावे, कुणी तयार करावे, कोठे तयार करावे इत्यादी बद्दलची माहिती केवळ महारथी महान तपस्वी यांनाच असे. ते ती माहिती इतरांना कधीही सांगत नसत. त्यामागचा हेतू हा असायचा की सामान्य माणसे स्वार्थाकरिता त्या माहितीचा दुरुपयोग करतात असे वारंवार अनुभवात येत असे. सबब तसा प्रकार पुन्हा पुन्हा होऊन शास्त्रास्त्राचा दुरुपयोग होऊ नये म्हणून लवास सूर्याने प्रसन्न होऊन एक प्रचंड धनुष्य दिले. याचा अर्थ असा की वाल्मिकी मुनी राजपुत्रांना आश्रमात धनुर्विद्या शिकवित असत. तेवढ्याकरिता त्यांच्या आश्रमात अत्यल्प प्रमाणात शस्त्र अस्त्राचे कारखाने होते. त्यात 3-4 घटकात लवाने आपल्याकरिता एक धनुष्य तयार करून घेतले. आता एका किंवा दोघा वीरांनीच काही औक्षणी सैन्य जिंकावे ही अतिशयोक्ती तर वाटते खरीच, पण अत्याधुनिक शास्त्रीय ज्ञानापुढे शास्त्रीय ज्ञानाचा अभाव असलेल्या मागासलेल्या अज्ञानी असंख्य योद्ध्याची काही चालत नाही हे एवढं सत्य. असो, लक्ष्मणाचे व त्याच्या पुतण्याचे महायुद्ध सुरू झाले. त्यात लवकुशांनी आपल्या पराक्रमाने राघव सैन्य 2 कोस मागे रेटले. लक्ष्मणाचा सेनापती काळजीत स्वतः लक्ष्मण याचे मार्गच त्या 2 छोट्या पण पराक्रमी वीरांच्या शरवृष्टीने रोखून टाकले होते. शेवटी लक्ष्मणाने शतगज भ्रमीचा वेढा त्यांना घातला. येथे शतगज भ्रमी म्हणजे नेमके काय, तरी ही शंका जनमेजयाला आली. त्याप्रमाणे त्याने जमिनीला विचारले, दोघेच वीर एवढ्या मोठ्या असंख्य सेनासागराचा इतका प्रचंड संहार कसा काय करतात? अग्न अस्त्र म्हणजे तरी काय इत्यादी प्रश्न जनमेजयाने विचारले नाही, कारण त्याला त्यासंबंधी आधीपासून बरीचशी माहिती अनुभव होते. कडेकोट बंदी वस्तुते तक्षक नागाने नागी त्या काळातली अर्धी कच्ची सुधारलेली मानव जात होती. आजही ती अस्तित्वात आहे. त्याच्या वडिलासच ठार मारले होते. असो, जैमिनीने माहिती दिली की 100 गुणाचे इतकी संख्या म्हणजे 10,000 हत्ती, प्रत्येक हत्तीस 10 रथ म्हणजे 1,00,000 रथ, प्रत्येक रथात 100 घोडे, 1,00,00,000 घोडे, प्रत्येक घोड्या 100 पदाती म्हणजे 1 अब्ज पदाती इतके मिळून एक भ्रमी तयार होते. तेव्हा एक भ्रमी म्हणजे 1 अब्ज पदाती, 1,00,00,000 घोडे, 1,00,000 रथ, 10,000 हत्ती एवढे प्रचंड सैन्य होय. अशा आपल्या सेनेच्या 100 भ्रमी लक्ष्मणाने लवकुशाभोवती वर्तुळाकार पसरवून दिल्या. अधिक लक्ष्मणाच्या त्या सैनिकाजवळ पाश, पट्टीश, मुद्गल, गदा, शक्ती, चक्रे, बाण, परीघ, शतग्रीव, शूल, प्राश, नलिका इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची त्या काळातील अत्याधुनिक अशी यांत्रिक हत्यारे होती. एवढ्या मोठ्या सैन्यात सर्व बाजूने घेरलेल्या अवस्थेत ते दोघे जुळे भाऊ सापडले असतानाही त्यांनी युद्ध सुरू करून लक्ष्मणाच्या सैन्याचा चुराडा करण्याचा सपाटा चालविला. अस्त्रविद्या ही त्या काळी सर्वांना सरसकट शिकवित नसत. त्यामुळे एका अस्त्रवीराने कोसो गणती पसरलेले सैन्य विषारी वायूने
गारद करणे सहज शक्य होते. तसलेच युद्धतंत्र कुशलवाने उपयोगात आणले असावे. विषारी वायू वगैरे अस्त्राविषयी आधार पहा. रणप्रवर दानवव्रज विमुक्त शस्त्राज्ञ ज कनप्रज्ञनी तवयः विदुरवास वाराधितौ स्फुरद गुरुतरज्वर प्रचुरति ग्नम ता पार्थिता प्रजा चित्त पदांभुजो सततमाश्विनो स्तंभुन. म्हणजेच काय तर अश्विनी कुमाराची देवांच्या औषधोपचार करणाऱ्या वैद्याची स्तुती. याचा मथितार्थ असा की मोठमोठे रणप्रवीण दानववीर हे अविचाराने युद्धप्रसंगी खेड्यापाड्यावरही अस्त्रे टाकतात. त्यामुळे त्यामधून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंच्या पासून मोठमोठे ज्वर उत्पन्न होतात. ते शरीरामध्ये भयंकर दाह उत्पन्न करतात. त्यामुळे गरीब बिचारे असंख्य जीव मृत्युमुखी पडतात. अशा ज्वाराधिकापासून जे आमचे रक्षण करतात त्या अश्विनी कुमाराचे मी नेहमी स्तवन करतो. लवकुशाच्या अस्त्राच्या माऱ्यामुळे असंख्य गज अश्व वीर पदादी घायल झाले. लवाने हा हा म्हणता आपल्या भोवती वेढे घेऊन उभे राहिलेले 40 गजभ्रमेची वर्तुळे फारच थोड्या वेळात फोडून टाकली. ते पाहून लक्ष्मणाने लगेच भद्र व्यूह रचला. लवत्याचाही फन्ना उडवीत असता त्याला कुश कोठे दिसेना म्हणून तो न्याहाळून पाहू लागला. तेवढी संधी नेमकी साधून लवनासुराचा मामा रुधिराक्ष याने तवाने धनुष्य चोरून घेतले. ते लक्षात येताच लव त्याला ओरडून म्हणाला, चोरा लवनासुरा, आता माझ्या शस्त्रास्त्रापासून तू तुझा प्राण वाचव. असे म्हणून त्याने चक्र हाती घेतले. आकाशात उड्डाण केले. दशरथाच्या प्रधान पुत्राने त्याचे ते चक्रही क्षणार्धात छेदून टाकले. लवाने जमिनीवर येऊन हाती परीघ घेतला. त्या योगे परीघ म्हणजे काय तर परीघ हे दाराच्या अडसरासारखे पोलादी यंत्र असून त्याच्या टोकावर तोंडाशी वातग्रंथी म्हणजेच गॅस बल्ब असे ती अंतरिक्षात फोडून आगीचा भडका बडवी. त्यातून मग हजारो आगीचे फाळ फेकले जाऊन ठिकठिकाणी आगी लावत एक वातग्रंथीने 1000 माणसे मरत म्हणजेच परीघ. त्या योगे 10,000 हजारे मारले. नंतर हाताने एक गदा फेकून त्याने रुधिराक्षास मूर्छित केले. त्याच वेळी दुसरीकडून लक्ष्मणाचे सैन्य महापराक्रमाने कापीत लढत येऊन कुशाने रुधिराक्षाचे शिर कापले. लवाचे धनुष्य परत आपल्या ताब्यात घेतले. अशा रीतीने लक्ष्मणाचा भद्रव्यूह सुद्धा त्यांनी फोडून टाकला. पण ताबडतोब लक्ष्मणाने पुन्हा एक भ्रमी रचली. ती हा म्हणता त्याने भेदिली. मग लक्ष्मण स्वतः त्या वीरांच्या समोर आला. त्यांना पाहताच लक्ष्मणाच्या पोटात वात्सल्य उत्पन्न झाले. पण तरी त्याला युद्ध चालू ठेवणे भाग होते. त्याची ती निश्चलता बघून कुशाने त्याच्या रथाला कुंभाराच्या चाकाप्रमाणे 2 घटकाभ्रमण करायला लावले. पण दरम्यान लक्ष्मणाने स्वतःला सावरून भावना वश झालेल्या मनाला सावरत दुसऱ्या रथात केव्हाच उडी मारून 3 शरांनी कुशाचा मुकुट कवच छेदिले होते. त्यावर कुशाने अथर्ववनातील अग्निसूत्र जपताच शत्रू सैन्यात आगीचे डोमच्या डोंब पेटून उठले. लक्ष्मणाने लगेचच त्याच्यावर वरुणास्त्र सोडून त्या जागी आगी विझविल्या. कृत्रिम पाऊस पाडण्याची विद्या त्यावेळच्या अस्त्रविशारदांना अवगत होती. हेच याच्यावरून आपणास दिसून येते. असो, मग कुशाने वायू अस्त्र सोडले. त्यामुळे वादळात सापडलेल्या कसपटाप्रमाणे लक्ष्मणसेना अंतराळात गिरक्या घेऊ लागली. कुशाचा हा पराक्रम पाहून काळजीजात अतुनात द्वेष चढला. त्याने लवकुशांना तृणवत संबोधिले तर त्यांनी काळजीताच अजागलस्तपणाप्रमाणे लेखिले. पण प्रत्यक्ष युद्ध होताच कुशने अवघ्या 3च बाणात त्याचा शिरच्छेद केला. नंतर सेनापती पडला असे पाहून लक्ष्मणाने परत त्या बंधुद्वयावर चढाई केली. त्या युद्धात कुशाने वाल्मिकीने स्वतः तयार केलेले पंचबाण लक्ष्मणावर टाकले. त्या सरसे लक्ष्मणाला मूर्छा येऊन तो पडला. मग शत्रू सैन्य मागे मागे सरत जाऊन अयोध्येस
पळून गेले. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. आश्रमात रामसीतेची भेट. श्रवण केले असेल तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा.